नमस्कार, मी सौ किशोरी स्वप्नील गुप्ते, राहणार ठाणे. चव महाराष्ट्राची पाककला स्पर्धा यामध्ये मी तुमचे सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करते आहे. चव महाराष्ट्राचे यांचे मसाले खूप चविष्ट आणि उत्कृष्ट दर्जाचे आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची भेसळ नाही आहे. त्यामुळे आज जो मी पदार्थ करणार त्याच्यामध्ये हे मसाले मी वापरणार आहे. आज मी पदार्थ करणार आहे मिलेटपासून बनणारा पदार्थ. तर मिलेट म्हणजे काय? तर मिलेट म्हणजे भरडधान्यामध्ये राळा, जव, राजगिरा, वरी, नाचणी, ज्वारी, बाजरी, कोटो यांचा समावेश असतो. पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळ वापरून ह्या धान्यांचे साल काढून त्यांची भरड काढली जायची. अशा धान्यांना भरडधान्य म्हटले जाते. आणि एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे की संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य म्हणजेच इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे की काय, तर आता भरडधान्यांचे वापर जास्त स्वयंपाकघरात होऊ लागला आहे. ठाण्यात तर कितीतरी ठिकाणी मिलेट महोत्सव साजरे केले जातात. खरं तर कौतुक या गोष्टीचं वाटतं की चव महाराष्ट्राची यांनी ह्या पाककले स्पर्धा जी आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये मिलेटपासून बनणारा पदार्थ ह्याच्यावर पाककृती करायची आहे. आणि मला खरोखर आज आनंद होतोय की ही पाककृती आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे जसं भरडधान्य आहे तर त्या भरडधान्यांची मी 2 प्रकारची पावडर करून घेतलेली आहे. तर ती एक प्रकारची आहे ती अशी आहे, हे बघा तुम्ही बघू शकाल. एक प्रकारची आहे ती अशी एकदम बारीक, जसं आपण पीठ दळून आणतो तशी मी ती बारीक एकदम पीठ केलेलं आहे. ही एक प्रकारचं आहे. आणि ही जरा जाडसर केलेली आहे. ही जाडसर ह्यासाठी केलेली आहे, हे बघा, हे तुम्ही बघू शकाल. ही जाडसर ह्यासाठी केलेली आहे की जर तुम्हाला पुलाव करायचा असेल, उपमा करायचा असेल तर तुम्ही ही जाडसर भरड वापरू शकता. आणि जेव्हा ही बारीक भरड आहे तर ह्याच्यापासून तुम्ही डोसा, इडली, धिरडे, थालीपीठ अशा प्रकारचं ह्या बारीक पिठापासून तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आज जर मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे त्या पदार्थाचं नाव आहे, मिलेटपासून बनणारा पदार्थ आहे मिलेट टिक्की छोले चाट विथ कॉईन जिलेबी. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, जे मी तुम्हाला बारीक पावडर दाखवली त्याच्यामध्ये दही घालून आपल्याला 2 तास हे भिजून घ्यायचं आहे. 2 तास भिजून घ्यायचं होतं म्हणून मी ते 2 तास अगोदरच मी हे भिजून ठेवलेलं आहे, कारण दही घालून ते मुरूत ठेवायचं आपल्याला. त्यानंतर मी हे उकडलेले छोले घेतलेले आहेत. त्यानंतर ही जी भरड दाखवली मी तुम्हाला जाडी भरड जे काढलेली आहे त्याला अशी वाफवून घेतलेली आहे. हे तुम्ही बघू शकाल. जसं आपण भात कसा करतो तशा प्रकारची ती मी वाफवून घेतलेली आहे. हा उकडलेला बटाटा आहे. हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. त्यानंतर हे कांदा आणि खोबरं भाजून त्याचं वाटण केलेलं आहे. ही हिरवं वाटण आहे. त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याचा वापर केलेला आहे. लिंबू आहे, तिखट आहे, हळद आहे आणि मीठ आहे. आणि हे बघू शकाल तुम्ही गार्निशिंगसाठी हे सगळे पदार्थ घेतलेले. द्राक्ष आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, काकडी आहे, डाळिंब आहे, मका आहे आणि दही आहे. आणि ही स्पेशल एकदम छान, जशी आम्ही चाट म्हटलं तुम्हाला, त्यामुळे चाट म्हटलं की चटणी आली, हिरवी चटणी आणि खजुराची चटणी. तर ही हिरवी चटणी आहे. आणि चाटसाठी जी स्पेशल लागते ती ही खजुराची गोड चटणी आहे. आणि हा मी साखरेचा पाक करून घेतलेला आहे. जिलेबी आपल्याला त्याच्यामध्ये हे करायची आहे. आणि हे गार्निशिंगसाठी पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रथम आपल्याला घ्यायचं आहे, ही जी भरड आहे ती भरड घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा घ्यायचा आहे, जो उकडून स्मॅश केलेला बटाटा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मक्याचे दाणे घ्यायचे आहेत. आणि जो मी ठेचा सांगितला तुम्हाला, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण ह्याचा मी ठेचा केलेला आहे. तो ठेचा घ्यायचा आपल्याला. त्यानंतर इथे थोडंसं तिखट घ्यायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे. आणि मी ह्याच्यामध्ये 5 मसाला वापरणार आहे. तो 5 मसाला चाटमध्ये ह्याच्यामध्ये वापरणार आहे, तुम्ही बघू शकाल. आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ घालायचं.
आणि ह्याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेणार आहे. आणि आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. आता जे आपण मिश्रण केलेलं आहे त्याच्या मी ह्याच्या टिक्क्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला आता शॅलो फ्राय करायच्या आहेत. तर जास्त तेल न टाकता आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. हे तेल तापेपर्यंत आपल्याला छोले पण करून घ्यायचे आहेत. तर एकीकडे मी हे पातेलं तापत ठेवलेलं आहे आणि या छोलेमध्ये आपल्याला थोडंसं कांदा घालायचा आहे फोडणीला. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की हिरवं वाटण घालायचं आहे, हिरवं वाटण केलेलं आहे, ते हिरवं वाटण आपल्याला घालायचं आहे. जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे थोडीशी. आणि ह्याच्यामध्ये मी गरम मसाल्याचा वापर करते आहे. चव महाराष्ट्राची यांचा गरम मसाल्याचा वापर करते आहे. आणि आता हे छोले आज मी टाकून घेते आहे. आणि ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते आहे आता. एकीकडे हे छोले आपल्याला शिजत ठेवायचे आहेत, तोपर्यंत टिक्की शॅलो फ्राय करून घेऊया. आपण आता टिक्की शॅलो फ्राय करून घेतो आहे. जास्त ऑइल करून डीप फ्राय आपल्याला करायची नाही आहे. ह्या अशा छान आपण शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. आणि एकीकडे आपले छोले जे आहे ते छानपैकी शिजतात, ते तुम्ही बघू शकाल. छान अगदी मस्त त्याला वाटण, ते हिरवं वाटण आणि मसाल्याचं वाटण घातल्यामुळे त्याचं असं घट्ट दाटसरपणा आलेला आहे त्याला. आणि हे आपण आता टिक्की जे आहे ते आपण इथे काढतो आहोत. फ्राय करून घेतलेले आहे. आणि आपल्याला कॉईन जिलेबी करायची आहे म्हणून हे साजूक तूप छान गरम करायला ठेवलेलं आहे. आणि छोले आपले हे बघू शकाल, छोले आपले छान झालेले आहेत, त्याच्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे. जिलेबीचं मिश्रण आपण 2 तास अगोदर जे भिजवून ठेवलेलं आहे दह्यामध्ये, ते आपण आता ही एक साधी पिशवी घेतलेली आहे अशी, आणि त्या पिशवीमध्ये आपण ते भरणार आहोत. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली जी मिलेटची बारीक पावडर होती त्या पावडरचं आपण जे हे मिश्रण केलेलं आहे ते मी या पिशवीत भरलेलं आहे, कारण आपल्याला जिलेबी करायची आहे. हे सोपं आहे जिलेबी करायचं, म्हणजे वेगळं काही असं हे नको. आणि त्याला आपण छोटंसं जशी आपल्याला जिलेबी पाहिजे आहे, आता मला अगदी बारीक जिलेबी पाहिजे आहे, मी कॉईन जिलेबी करते आहे म्हणून मी खूप बारीक त्याचं होल करून घेतलेलं आहे. साजूक तूप छान गरम करून घेतलेलं आहे मी इथे. आणि मी आता सुरुवात करते आहे जिलेबी करायला. हे साजूक तूप छान गरम झाल्यामुळे तुम्ही बघू शकाल ते किती छान वरती लगेच येतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असे छान वरती येण्यासाठी म्हणजे मी 2 तास ते मिश्रण जे आहे ते मिलेटचं मिश्रण दह्यामध्ये भिजवून ठेवलं होतं, त्यामुळे ते सुंदर असं फुगून आलेलं आहे वरती. आपण आता ही जिलेबी मी सगळी तळून घेते आहे, जे आपण हे केलेलं आहे पीठ त्याचं. आता मी ह्या सगळ्या जिलेबी जी करून घेतलेली आहे त्या पिठाच्या, त्या सगळ्या आता मी हा साखरेचा पाक करून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये थोड्याशा फ्रेश गुलाबाच्या, ताज्या गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आणि आता हे जे जिलेबी आहेत त्या मी ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या पाकातनं काढून घेते. ओके, आता हे सगळे साखरेच्या पाकातनं मी जिलेबी सर्विंग बाउलमध्ये काढते आहे. आता आपण ज्या टिक्की केलेल्या आहेत आपण त्या मस्त छान डिशमध्ये सर्व करूया.
हे टिक्की ठेवूयात सर्वप्रथम आपण इथे. त्याच्यावर आपण छोले सर्व करणार आहोत. छोले तुम्ही बघू शकाल किती सुंदर छोले झालेले आहेत आणि ते छोले आपण सर्व करणार त्याच्यावर. त्याच्यावर आपण छान गोड चटणी घालणार आहोत. खजुराची चटणी जी आपण केलेली आहे, त्यानंतर ही कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी आहे ती घालणार आहोत. त्यानंतर आपण दही घालणार आहोत. दही नंतर आपण डाळिंबाचे दाणे घालणार आहोत. थोडीशी द्राक्ष आहे माझ्याकडे म्हणून आपण द्राक्ष घालणार आहोत. थोडेसे मक्याचे दाणे आणि सगळ्यात महत्त्वाचा मस्तपैकी कांदा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची कोथिंबीर. तर आपलं झालेलं आहे मिलेट टिक्की छोले चाट आणि मिलेटची कॉईन जिलेबी. आता कॉईन जिलेबीला पण आपण इथे पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याने आपण मस्त सजवणार आहोत. बघू शकाल तुम्ही. आणि आता आपण मस्त गार्निशिंग करून त्याला सजवूया. बनवलेला आहे मिलेट टिक्की छोले चाट विथ कॉईन जिलेबी, मिलेट जिलेबी. ह्याचं सुंदर गार्निशिंग आपण केलेलं आहे आणि हा झालेला स्नॅक्स प्रकार आहे, स्नॅक्सचा प्रकार आहे. पण त्यासोबत मी जेवणासाठी बरडीची वालाची खिचडी पण केलेली आहे. तुम्ही बघू शकाल की हा नाश्त्याला पाहिजे होता म्हणून जेवणाला काहीतरी वेगळा प्रकार पाहिजे म्हणून वाल म्हणजे बिरडं वालाची खिचडी केलेली आहे. पण त्याच्यामध्ये तांदळाच्या ऐवजी मी भरड वापरलेली आहे. अतिशय सुंदर लागते ही वालाची खिचडी आणि आमच्या घरात सगळ्यांना ही खूप आवडते. त्यामुळे मी ही भरडीची वालाची खिचडी नेहमी बनवते. मी तुम्हाला दाखवलेलं सर्वात पहिले व्हिडिओच्या की मी जाडी भरड जी काढते ती ह्यासाठी, ती मला ही पुलाव खिचडी ह्यासाठी उपयोगाला होते. ती वालाची खिचडी आहे, ही पण सुंदर लागते आणि त्यासोबत हे सगळं असं गार्निशिंग केलेलं आहे. चला तर मग आपण आता या रेसिपीचा आनंद घेऊया. जी स्नॅक्स रेसिपी आपली मिलेट टिक्की छोले चाट आणि मिलेट कॉईन जिलेबी याचा आता मी आस्वाद घेणार आहे. आणि पुन्हा एकदा ही रेसिपी संपता मी मिसेस रंजना प्रभू खानोलकर मॅडमचे मनपूर्वक आभार मानते, कारण त्यांनी आज मला ही संधी दिली मिलेटपासून पदार्थ बनवायची आणि खरोखर त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. थँक्यू सो मच.